नमस्कार, मी अमृता दीक्षित. आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. पाहूया आतापर्यंतच्या ठळक घडामोडी. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले. मुख्यमंत्र्यांनी शिवाजी पार्क येथील स्मृतीस्थळास भेट देऊन पुष्पहार अर्पण करून वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले. याप्रसंगी उपस्थित आमदार सदा सरवणकर, आमदार भरतशेठ गोगावले आदी मान्यवरांनीही अभिवादन केले. तर आज गुरुपौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टेंभी नाका येथे धर्मवीर आनंद दिघे त्याचप्रमाणे बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांचा, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा, एकनाथ शिंदे साहेब आगे बढो. बाळासाहेबांच्या आशीर्वादामुळे सर्वसामान्य कार्यकर्ता अगदी आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री होऊ शकतो. हे केवळ आणि केवळ बाळासाहेबांच्या आशीर्वादामुळेच ते घडू शकतं. आणि त्यातून उतराई तर होऊ शकत नाही, परंतु त्यांचे विचार जे आहेत ते पुढे नेण्याचं काम आम्ही नक्की करतोय. आणि बाळासाहेबांना अभिप्रेत असलेलं या महाराष्ट्रातल्या जनतेसाठी जे काम आहे, त्याच्या सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी, या राज्याचा विकास करण्यासाठी बाळासाहेबांना अभिप्रेत असलेलं काम आम्ही करण्याचा प्रयत्न करतो. खरं म्हणजे मी कालही म्हणालो की बाळासाहेबांच्या, आनंद दिघे साहेबांच्या पावलावर पाऊल टाकून नाही, तर त्यांच्या पावलावर जीव टाकून या ठिकाणी मार्गक्रमण करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. आणि यामध्ये आज जनता देखील सर्वसामान्य माणसाचं सरकार म्हणून आपुलकीने सरकारकडे पाहते. आणि म्हणून गेल्या 2 वर्षामध्ये जे काम आम्ही केलं, विकासाचं काम केलं, पायाभूत सुविधांचं काम केलं, त्या प्रकल्पांची नावं मी आता या ठिकाणी घेऊ शकत नाही, परंतु प्रमुख जी अटल सेतू असेल, समृद्धी महामार्ग असेल, कोस्टल रोड असेल, आज अनेक प्रकल्प जे आहेत, मेट्रो असेल, कारशेड असेल, ही सर्व कामं आम्ही मार्गी लावली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाळासाहेब नेहमी सांगायचे, इमारती होतील, प्रकल्प होतील, पण लोकांना मोकळा श्वास घेण्यासाठी विरंगुळा म्हणून मोठ्या प्रमाणावर उद्यानं झाली पाहिजे. आणि मला आनंद आणि समाधान आहे की महालक्ष्मी इथं जे रेसकोर्स आहे, त्या रेसकोर्समधली 120 एकर जमीन आपण मुंबई सेंट्रल पार्कसाठी घेऊ शकलो, याचं मला समाधान आहे. आणि ही 120 एकर आणि कोस्टलचं प्रमोनाडच्या बाजूचं जे गार्डन आहे 180 एकर, असं मिळून 300 एकर मुंबईत सेंट्रल पार्क होतोय. हे मुंबईकरांसाठी एक मोठा श्वास घेण्यासाठी मोठा ऑक्सिजन पार्क आहे. हे बाळासाहेबांना अभिप्रेत असलेलं काम आम्ही करू शकतो, याचाही आनंद आणि समाधान. आणि त्याचबरोबर आम्ही सर्वसामान्य माणसाचं जीवन बदलावं म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही केली. त्याचबरोबर मुली ज्या शिक्षण घेऊ शकत नाही, उच्च शिक्षण म्हणजे डॉक्टर होऊ शकत नाही, इंजिनियर होऊ शकत नाही, अशा लोकांचा, अशा मुलींसाठी, अशा पालकांना ते शक्य होत नाही, त्यांच्यासाठी देखील मोठा ऐतिहासिक निर्णय आम्ही घेतला की उच्च शिक्षण आम्ही मोफत केलं. त्याचबरोबर गॅस सिलेंडरचा विषय असेल मोफत देण्याचा. त्याचबरोबर बाळासाहेब नेहमी म्हणायचे, लोकांना नोकऱ्या द्या, परंतु नोकऱ्या देणारे हात तयार करा. आज आम्ही ते पण करतोय. आज 12वी, डिप्लोमा, डिग्री 6,000, 8,000, 10,000 रुपये स्टायपंड देण्याचा निर्णय ऐतिहासिक आहे. आतापर्यंतच्या राज्यकर्त्यांनी कधीही घेतला नाही, तो निर्णय आम्ही घेतला.
महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। ठाणे महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या वतीने आमदार संजय केळकर यांचे कर्मचाऱ्यांच्या बाबतीत असणाऱ्या प्रेम भावनेपोटी कर्मचाऱ्यांच्या हिताचे दृष्टीने वेळोवेळी खंबीरपणे उभे राहून काम करणारे कामगार मित्र अशी ओळख असणारे कर्मचाऱ्यांचे कैवारी आमदार संजय केळकर यांचा जाहीर सत्कार कर्मचाऱ्यांच्या वतीने करण्यात आला। पांडुरंग जसा भक्तांच्या मदतीला धावून येतो तसे आमदार केळकर कामगारांच्या मदतीला धावून येणारे पांडुरंग आहेत अशी भावना कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली। आमदार केळकर यांनी ठाणे मनपा कर्मचाऱ्यांचा 7वा वेतन आयोग लागू करण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करून सदर प्रश्न मार्गी लावला। त्याचबरोबर महानगरपालिकामधील गट ड कर्मचारी यांची रखडलेली पदोन्नती, सनवर्ग बदलीने नियुक्त लिपिक कर्मचारी यांना 7वा वेतन आयोग लागू करणे, अग्निशमन सेवा, आरोग्य सेवा यांच्या सेवा प्रवेश नियमात बदल करणे, वाहनचालक कर्मचारी वर्ग यांची वेतन त्रुटी दूर करणे, 7वा वेतन आयोगाची थकबाकी, बंद केलेली MA पदवीची वेतन वाढ चालू करणे, वाहतूक भत्ता लागू करणे, सफाई कामगारांच्या वारसाचे प्रश्न त्यांच्या घरांचे प्रश्न मार्गी लावणे, अनुकंपावर वारसावरती घेतलेल्या कर्मचाऱ्यांना बेसिक ऑर्डर, कायम ऑर्डर लवकर देणे, 10-20 वर्षे कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या जात नाही त्या नियमानुसार करणे, कंत्राटी कामगारांना कायम करणे, 10-20-30 अश्वांसित प्रगती योजना लागू करणे, तसेच चुकीच्या पद्धतीने पदोन्नती दिलेल्या कर्मचारी, अधिकारी यांच्यावरती कार्यवाही करणे या व निवृत्त कर्मचारी यांची ग्रॅज्युटी व इतर अनेक प्रश्न अशा कर्मचाऱ्यांच्या अडचणींचे गाऱ्हाणे ऐकून घेतले। यानंतर सर्व कर्मचाऱ्यांनी आमदार संजय केळकर यांचा सत्कार केला। खरं म्हणजे मी कामगार नेता नाही तर कामगार मित्र आहे आणि गेल्या 10 वर्षापासून निरनिराळ्या बंद पडलेल्या कंपन्या असतील, महापालिकेमधले किंवा निरनिराळ्या आस्थापनातले कर्मचारी असतील, तर जो वंचित आहे, पीडित आहे, कष्टकरी आहे, याला न्याय मिळवून देण्याचं देखील काम आमचा लोकप्रतिनिधी म्हणून आहे। आणि त्याच्यामुळे आज या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी माझा सन्मान केला, सत्कार केला। खरं म्हणजे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सुरक्षा पाहिजे, सुविधा पाहिजे, सन्मान पाहिजे आणि या तिन्ही गोष्टीकरता जे करायला लागेल ते मी करत असतो। अनेक विषय यांचे प्रलंबित आहेत आणि जे महापालिकेच्या स्तरावरही सोडवले जाऊ शकतात। शासन निर्णय होऊन देखील काही विषय प्रलंबित आहेत आणि कर्मचाऱ्याला जर कोणी वेठीस धरण्याचं काम करत असेल, जो कष्टकरी आहे, जो इमानीद्वारे काम करतोय, तर त्या पद्धतीने त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण लढायला पाहिजे आणि त्या दृष्टीने देखील कर्मचाऱ्यांचे जे प्रलंबित काही विषय आहेत त्या विषयाकरता देखील आता पुढच्या काळामध्ये आम्ही माननीय आयुक्त आणि या संबंधित अधिकारी यांची देखील बैठक घेणार आहोत। आणि शेवटी कर्मचारी महापालिकेतला जर व्यवस्थित राहिला, त्याला जर व्यवस्थित न्याय मिळत गेला तर शेवटी महापालिकेच्या माध्यमातून चालणारा शहराचा गाडा, विकासाचा गाडा जो आहे तो योग्य पद्धतीने चालू शकतो। त्याच्यामुळे हे कष्टकऱ्याचे हात पुढच्या काळामध्ये देखील मजबूत आणि भक्कम करण्याचं काम आम्ही करणार आहोत। साहेबांनी आम्हाला आमच्या प्रत्येक प्रश्नांमध्ये खूप सहकार्य केलं, त्यामुळं कर्मचारी म्हणून आमच्या मनामध्ये एक भावना होती की साहेबांचा सत्कार घेतला पाहिजे। त्यासाठी आम्ही वेळोवेळी साहेबांकडे गेलो, पण हा योगायोग येत नव्हता, तो आज साहेबांनी आणला। त्याबद्दल साहेबांचे खूप खूप धन्यवाद आणि आभार। इथून पुढेही साहेब आम्हाला अशीच मदत करणार आहेत आणि पत्रकारांचे पण यामध्ये आभार की आपण आलात आणि आमचे सर्व विषय आपण ऐकून घेतलात। आमचा सर्वात महत्त्वाचा विषय होता की 7वा वेतन आयोग आणि त्या 7व्या वेतन आयोगासाठी आम्ही खूप दिवसापासून वंचित होतो आणि तो साहेबांनी वेळोवेळी पाठपुरावा करून
तो विषय मार्गी लावला आणि त्यामुळं आमच्या पगारामध्ये घरघोस वाढ झालेली आहे. केळकर साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. केळकर साहेब आगे बढ़ो. कला, क्रीडा, साहित्य आणि संगीत या कला क्षेत्रात अभूतपूर्व कामगिरी बजावलेल्या ठाणे जिल्ह्यातील अस्सल ठाणेकर कलाकारांना ठाण्याविषयी नेमकं काय वाटतं हे जाणून घेणार आहोत खुद्द त्यांच्याचकडून. आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीची नवी मालिका माझं ठाणं मी ठाण्याचा पाहायला विसरू नका, फक्त आणि फक्त आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीवर. नमस्कार रसिक हो. मी 1968 साली कोल्हापूरहून लग्न होऊन ठाण्याला आले आणि आल्या क्षणापासून ठाण्याची झाले. कारण ठाणे हे गावच तसं अतिशय सुरेख असं होतं. खरं सांगायचं तर त्यावेळेला ठाण्यात हे माझं गाव, माझं सासर एवढंच बघण्याची भावना होती. परंतु हळूहळू मी इथं माझ्या नृत्यकलेचा प्रवास चालू केला आणि ठाण्याने मला इतकं प्रेम दिलं. ठाण्यातल्या सर्व थरातल्या म्हणजे संस्थांनी, नाट्यसंस्था, नृत्यसंस्था सगळ्यांच्याकडून मला भरभरून प्रेम मिळालं आणि मला एक कला उपासक असून मला गुरुचं स्थान दिलं. आज ठाण्यात जवळजवळ 15 माझ्या विद्यार्थिनी नृत्य क्षेत्रामध्ये अतिशय अप्रतिम असं कार्य करत आहेत. त्यांच्या संस्था आहेत त्या प्रतिथेयश होत आहेत आणि गडकरी रंगायतन, काशीनाथ घाणेकर नाट्यगृह अशा सुरेख नाट्यगृहांमुळे ह्या कलाकारांना अतिशय चांगली संधी पण मिळते. ठाण्याचं पहिलं नाव श्री स्थानक. श्री म्हणजे समृद्धी, श्रीमंती, सर्वांगीण विकास. आज ठाणं जे सर्वार्थाने वाढलेलं आहे आणि त्याचं मला असं वाटतं की कौपिनेश्वराचा आशीर्वाद आणि सर्व राजकीय पुढाऱ्यांचं ठाण्याला मिळत असलेलं प्रेम. तर मला असं वाटतं की ज्या ठाण्याला पुष्कळ तळी आहेत, अनेक तलाव आहेत आणि त्यामुळे ठाणं हे जीवनदायी आहे. तर इथल्या सर्व कलाकारांनी आणि समाजसेवकांनी आपलं जीवन ठाण्याच्या उत्कर्षासाठी पुढे वाहावं, द्यावं, कार्य करावं आणि तसे ते देतही आहेत. आणि ठाण्याचा विकास श्रीस्थानक ह्या नावाप्रमाणे सर्वार्थाने समृद्ध व्हावा. कारण आम्ही आहोत ठाणेकर, आम्ही ठाणेकर आणि ह्या आम्ही ठाण्यातल्या सर्वांनी मिळून प्रत्येक मी माझ्यासारखा ठाणेकर एकत्र झाला तर ठाणं अधिक उज्ज्वल होईल यात शंकाच नाही. धन्यवाद. आम्ही ठाणेकर, आम्ही ठाणेकर, आम्ही ठाणेकर, आम्ही ठाणेकर. होय, ठाण्याचा मला अभिमान आहे आणि होय आम्ही ठाणेकर.